नमस्कार. मी आहे आदेश आणि तुम्ही पाहत आहात आदेश महाराष्ट्राचा. राजकारणात मैत्री आणि नाती दुय्यम असतात, असं म्हटलं जातं. पण जेव्हा गोष्ट भावांबद्दल येते, तेव्हा महाराष्ट्र हळहळतो. आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत, ज्या घटनेने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनामधली दरी कायमची वाढवली होती. ही गोष्ट आहे 2017 ची. जेव्हा अमित ठाकरे यांच्या प्रकृतीचं संकट राज ठाकरेंवरती होतं, त्याच वेळी मातोश्रीवरून एक अशी चाळ खेळली गेली, ज्याने राज ठाकरे यांना धक्का मिळाला. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक रातोरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झाले. काय होती ती राजकीय खेळी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले. यामध्ये शिवसेनेला 84 तर भारतीय जनता पक्षाला 82 जागा मिळाल्या होत्या. सत्तेची चुरस होती. शिवसेनेला आपला महापौर बसवण्याच्या आकड्यांची गरज होती. दुसरीकडे मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीला राज ठाकरे शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते, कारण त्यांना भाजपला रोखायचं होतं. पण राजकारण वेगळंच शिजत होतं. याच काळात राज ठाकरे यांच्या कुटुंबावरती एक वैयक्तिक संकट आलं होतं. राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना कॅन्सरची प्राथमिक लक्षणं दिसली होती. अमित यांच्यावरती उपचार चालू होते. राज ठाकरे हे एक वडील म्हणून प्रचंड मानसिक तणावाखाली होते. ते आपलं सर्व राजकारण बाजूला सोडून मुलाच्या प्रकृतीकडे लक्ष देत होते. महाराष्ट्राला वाटलं होतं की या कठीण काळात दोन्ही भाऊ एकत्र येतील, पण घडलं मात्र वेगळंच. 13 ऑक्टोबर 2017 ची सकाळ. मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक दिलीप लांडे, अर्चना भालेराव, स्नेहल मोरे, परमेश्वर कदम, अश्विनी मते आणि दत्ता नरवणकर यांनी अचानक गट बदलला. त्यांनी कोकण आयुक्तांकडे जाऊन शिवसेनेच्या स्वतंत्र गटात सामील होण्यासाठी अर्ज दिला. या नगरसेवकांना फोडण्यासाठी साम दाम दंडभेद वापरल्याचे आरोप झाले. विशेष म्हणजे मनसेला याबद्दल कोणतीही पुसटशीही कल्पना नव्हती. राज ठाकरे जेव्हा हॉस्पिटलमध्ये मुलाच्या काळजीने व्याकुळ होते, तेव्हा इकडे त्यांचे नगरसेवक मातोश्रीच्या संपर्कात होते. ही बातमी समजतात राज ठाकरे यांचा संताप अनावर झाला. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले होते, उद्धवने खालच्या पातळीचं राजकारण केले. ज्या राजकारणात घराची आणि नात्यांची किंमत नसते, ते राजकारण काय कामाचं. मनसेकडून असा आरोप करण्यात आला की भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेला भीती होती की भाजप मनसेचे नगरसेवक फोडून महापौर पद खेचून घेईल, म्हणून उद्धव ठाकरेंनी ही आधीच खेळी केली. घरातील संकटाचा फायदा. राज ठाकरे जेव्हा कौटुंबिक संकटात अडकले होते, त्याच वेळी ही फोडाफोडी झाली, ज्यामुळे नैतिक प्रश्न उपस्थित झाले. फक्त सत्तेसाठी नगरसेवकांना मोठी आमिष दाखवून फोडण्यात आल्याचा आरोप मनसेने केला. या घटनेने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली उरली सुरलेली दरी वाढली होती. या घटनेने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील उरली सुरलेली आशाही संपवली होती. राज ठाकरे यांनी ही घटना घृणास्पद राजकारण म्हटलं होतं. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा शिवसेना फोडाफोडीचं राजकारण निघतं, तेव्हा 2017 ची ही घटना आवर्जून उल्लेखली जाते. तुम्हाला काय वाटतं? सत्तेसाठी सख्या भावाच्या संकटाचा फायदा घेणं योग्य होतं का? की भाजपाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उचललेलं हे पाऊल गरजेचं होतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी आदेश महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.